व्हायला पिक्चरची स्टोरीज की आईबाप नाही पण जिंदगीच्या स्टोरीला सुरुवात केली आणि इंटरव्हलला आईबाप हजर. आईबापांचा हात धरून चालायच्या उमरमध्ये मी मंदिराच्या गाभाऱ्यात भिरभिरत्या नजरेनं त्यांना शोधत होतो. तर बी विठ्ठल रखुमाईच माझे आईबाप होते. दगडाचे होते पण जागेवर तर होते. ज्या पुजाऱ्याला मी माझा बाप समजायचो त्यानं क्लिअर केलं, मी तुझा बाप नाही. मग आपला बाप कोण हा प्रश्न तसाच मनात ठेवून मी 10 वर्षाचा असताना पुजारी वैकुंठाला निघून गेला. पुजाऱ्यानं वाढवलेला अनाथ पोरगा म्हणून मग अख्ख्या पंढरपुरानं मला वाढवलं. कुणाच्या बी घरी जा, खा. शाळेत कधी कुणी फी नाही विचारली. कुणी कपडे द्यायचं तर कुणी पुस्तक. सगळं मिळत होत. तरी पण आपण अनाथ आहोत, आश्रित आहोत हे पक्क मनात बसलं होतं. हा तुझा बाप म्हणून पुजाऱ्यानं विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभा केलं. तेव्हापासून आपला बाप विटेवर का उभा आहे हा प्रश्न सतत मनात यायचा. जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं कळायला लागलं, विठोबाची सगळी ताकद या विठेतच आहे. याच विठ्ठलानं तुझ्या पदरात 2 लेकरं टाकली म्हणतेस, पण एकाला तू पाळणा दिलास आणि एकाला पाचोळा. एकाला तू आईबाप दिलेस आणि दुसऱ्याला नुसता छळ. एकाला तू दुनिया दिलीस आणि दुसऱ्याला दुनियेवर सोडलंस.